नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे मेष राशीच्या मे 2025 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह स्थिती परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल. हे अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतीलच. आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं योग्य पद्धतीचं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या मे महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाचे व्हिडिओची लिंक आम्ही नेहमी दिलेली असते. अवश्य हे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या राशीसाठी मेष राशीसाठी कसा राहणार आहे. म्हणजे हा मे महिना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या मे महिन्यात राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपले राशी व स्थान परिवर्तन करणार आहेत. तर बुध ग्रह या महिन्यात 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे हा महिना ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार समजून घेणं फार महत्त्वाचं राहील. आपल्या राशीला नुकतीच साडेसती सुरू झालेली आहे आणि 18 मे पर्यंत कुंडलीच्या 12व्या घरात राहू व शनीचा पिशाच्य योग सुद्धा झालेला आहे. त्यामुळे हा जो पहिला पंधरवडा आहे हा आपल्याला सर्वच बाबतीमध्ये आरोग्य असेल, गुंतवणूक असेल, कार्यक्षेत्र असेल फार सांभाळायचं आहे. विशेष करून मगाशी म्हटल्याप्रमाणे आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, नोकरी, व्यवसाय या सगळ्याच बाबतीमध्ये सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत. या पिशाच्य योगाचा काय राहणार आहे शुभाशुभ परिणाम या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य तो व्हिडिओ पहा. मात्र 18 मे पासून बदलणारा राहू कुंडलीच्या 11व्या घरामध्ये येतोय म्हणजे लाभस्थानामध्ये. 11व्या घरातील राहूचं गोचर भ्रमण हे नेहमीच शुभ फलदायी समजलं जातं. व केतू कुंडलीच्या 5व्या घरात म्हणजे उच्च शिक्षण दाखवणाऱ्या घरामध्ये येतो आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूक, नवीन मित्र परिवार व कामाच्या संदर्भामध्ये नवीन ओळखी होण्याचे योग वाढत आहेत, ज्या आपल्या कार्याच्या अनुषंगाने लाभाच्या राहतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारींवर काम केल्यास, लक्ष दिल्यास आरोग्याच्या समस्या सुद्धा बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल. मात्र ज्यांना हृदयविकार आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, रक्ताचे आजार आहेत त्यांना मात्र हा संपूर्ण महिना अत्यंत काळजी घ्या असं सांगणारा आहे. कारण आपल्याच राशीचा स्वामी ग्रह मंगळ, हा मंगळ ग्रह चतुर्थ स्थानातून कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे योग्य पथ्यपाणी व त्यावरचे उपचार यावर जास्त भर द्यावा लागेल. शुक्र, बुध, शनी व राहू यांचा या महिन्यातील गोचर भ्रमणाचा लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना उत्तम मिळेल. कामानिमित्ताने परदेश दौरा सुद्धा आखू शकता, परंतु महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात. कारण या काळात धनस्थानातून होणारं गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आर्थिक लाभ या परदेश दौऱ्यानिमित्त मिळवून द्यायला अधिक सक्षम काम करताना दिसेल. याच पहिल्या पंधरवड्यामध्ये रवीचे अत्यंत शुभ भ्रमण आपल्याच राशीमधून कुंडलीच्या प्रथम स्थानातून सुरू राहणार असल्यामुळे मान सन्मान, पतप्रतिष्ठा, कामाच्या ठिकाणी उत्तम मिळेल. विशेष करून जी मंडळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सरकारी अधिकारावरती कार्यरत आहेत त्यांना हा पहिला पंधरवडा अतिशय शुभ आणि लाभाचा परिणाम द्यायला निश्चित मदत करणार आहे. तर ज्यांना नव्याने इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, मास मीडिया, मल्टीमीडिया अशा क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, करिअर सुरू आहे किंवा नव्याने सुरुवात करायची आहे, त्यांनी अवश्य या महिन्यात आपला प्रयत्न करायला वाढवायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना पहिला पंधरवडा अभ्यासासाठी, परीक्षेसाठी उत्तम असणार आहे. मात्र ज्यांना महत्त्वाच्या परीक्षा 14 मे नंतर द्यायच्या आहेत किंवा काही महत्त्वाचे निर्णय शिक्षणासंदर्भात विद्यार्थी वर्गाला घ्यायचे आहेत आपल्या राशीच्या मेष राशीच्या मंडळींना, त्यांनी फार मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. दक्षता, काळजी प्रचंड करायची आणि तयारी सुद्धा प्रचंड करावी लागेल. महत्त्वाच्या कागदपत्रांची कामं पूर्ण करण्यासाठी बुधग्रहाची साथ या महिन्यात उत्तम मिळेल. अवश्य नियोजन करू शकता त्या संदर्भात. विवाह इच्छुक मंडळींसाठी हा महिना शुभ राहील.
तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशाच पद्धतीने विस्तृत पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि कशा प्रकारे आपल्याला केलं जातं या विषयातलं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण हे अगदी सहज आपल्या घर बसल्या आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163 जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा या महिन्यात विचार केला तर आपल्या राशीला FMCG, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, केमिकल, IT, इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा करून द्यायला मदत करतील. तर जी मंडळी आपल्या राशीची इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांना दुसरा पंधरवडा विशेष लाभाचा राहील. मात्र पहिला जो पंधरवडा आहे अत्यंत सावध राहून अभ्यास करून ट्रेडिंग करणारा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या महिन्यातल्या आपल्या राशीच्या संदर्भातल्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात, परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ. हो, या संपूर्ण महिन्यातले सगळ्या दिवसांचं राशीफळ. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. तर सुरुवात करूया. महिन्याचे पहिले 5 दिवस म्हणजे 1 ते 5 मे जवळपासचे प्रवास, मनासारखा व्यवहार करण्यासाठी उत्तम राहतील. सुख देणारे हे दिवस असतील. त्यामुळे आनंद, उत्साह याचा अनुभव या काळामध्ये आपण पुरेपूर चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल. कुटुंबाच्या बरोबर घालवलेला वेळ हा आनंद देणारा, उत्साह वाढवणारा राहील. पाहुणचाराचा आनंद सुद्धा आपल्याला ह्या काळात मिळताना दिसेल. जुने नातेवाईक, जुने मित्र मंडळी, आपले सहकारी यांच्या गाठीभेटी काही ना काही निमित्ताने ह्या काळात होताना दिसतील. पुढचे 2 दिवस म्हणजे 6-7 मे हे मात्र विद्यार्थ्यांसाठी उत्तम. नवीन जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी जाणार असाल तर अशा मंडळींना सुद्धा फायदेशीर राहतील. मनासारखा परिणाम यामध्ये मिळताना दिसेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. नंतरचे 3 दिवस 8-9-10 मे थोड्या चिंता वाढवणारे दिवस असतील. तेव्हा सावध राहायचं आहे. वादावादी, गैरसमज, गॉसिपिंग या विषयामध्ये जरा काळजी घ्यावी लागेल. हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना थोडं सांभाळून घ्या. आपल्या आरोग्यावर लक्ष द्या आणि पथ्य पाळा. 11-12 मे हे आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना शुभ दिवस असतील. नवीन ओळखी, नवीन कामं मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यात मिळणारा उत्तम प्रतिसाद, विवाहाची बोलणी यासाठी सुद्धा हे 2 दिवस फार उत्तम आहेत. वैवाहिक जीवनाचा आनंद वाढवणारा क्षण या काळात आपण अनुभवू शकता. आपल्या भागीदाराबरोबर जुळून घ्यायला उत्तम कालखंड. नवीन व्यावसायिक निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. आर्थिक उत्पन्न चांगलं राहील. नवीन कामं हातात घेण्यासाठी उत्तम म्हणजे सुरुवात करायला. भागीदारी जी मंडळी व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे तर आपल्या जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील म्हणजे लाईफ पार्टनर आणि बिझनेस पार्टनर. या काळामध्ये विवाहाची बोलणी यशस्वी होते. 13-14-15 मे सावधानता ठेवा. व्यवहार, वादावादी, गुंतवणूक सगळ्याच बाबतीत आपल्याला दक्षता ठेवायची आहे. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर या काळात जरा जास्त लक्ष द्या. थोडे खर्च वाढतील आणि वाहन चालवताना मात्र काळजी घ्यावी लागेल. 16 ते 22 मे हे पुढचे 7 दिवस आपल्यासाठी विशेष शुभ राहतील. आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी काही फायद्याची समीकरणं या काळात जुळून येताना दिसते. म्हणून या काळात हाती घेतलेल्या आपल्या कामाला व आपल्या निर्णयांना अधिक प्राधान्य द्या, महत्त्व द्या. काही मान सन्मानाचे प्रसंग सुद्धा या काळात आपल्याला अनुभवायला मिळतील. या काळामध्ये नवीन चांगल्या ओळखी होतील जे आपल्या कार्यासाठी पोषक राहील. घरातील वडीलधारी मंडळी, मित्र, सहकारी यांचं आपल्या कार्याच्या अनुषंगाने चांगलं सहकार्य आणि आपल्या कार्याच्या अनुषंगाने मदत सुद्धा मिळताना दिसेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी ही वेळ अतिशय उत्तम राहील किंवा एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन नियोजन आपल्या हातून जर करायचं असेल तर ते उत्तम होईल. लग्न समारंभामध्ये जाण्याचे योग सुद्धा घडतील. 23-24 मे या दिवशी कुठल्याही प्रकारच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून थोडं लांब राहा. नुकसान संभवतं. आरोग्यावर लक्ष द्या. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची चोरी, गहाळ होणं, हरवणं असा अनुभव टाळण्यासाठी प्रचंड सावध राहा प्रवास करत असाल तर आणि काळजी घ्या. 25 ते 31 मे हे पुढचे 7 दिवस या महिन्यातील सर्वोत्तम दिवस म्हणायला हरकत नाही. सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी, सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी
गुंतवणूक, खरेदी, विक्री या गोष्टी करण्यासाठी. मानसन्मान, पतप्रतिष्ठा या काळात खूप सुंदर मिळताना दिसेल. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना मात्र अवश्य वाढवा. या संपूर्ण महिन्यात रोज शिवलीलामृताचा 11वा अध्याय जाणीवपूर्वक वाचनात ठेवा. सकाळ संध्याकाळ ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा. जमलं तर कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या मेष राशीची या मे महिन्यातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आपल्याला ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आम्ही जी 2 पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक भारतात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. अशाच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून. तसेच मंडळी, विविध प्रकारची शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, अशा यंत्रांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल, ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली अवश्य ती ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र जे पितळेचे असून याच्या 2 तांब्याच्या वाट्या बसवल्या आहेत, याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अवश्य ती वाचा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करा. तर मंडळी, आज हा मे महिना आपल्याला सुख समृद्धीचा, आनंदाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना घेऊन इथे विश्रांती घेऊया. पुढच्या भागामध्ये मेष राशीनंतर येणारी राशी म्हणजे वृषभ, ती मे महिन्यासाठी काय सांगते ते अवश्य जाणून घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.